सर्वांना आणि या जागतिक पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या जागतिक पर्यटन दिनानिमित्त आपण इथे जमलो आणि ही सुंदरशी वास्तू आपल्या सर्वांच्या पाहण्यात आली। बाहेरून या वास्तूचं आकर्षण प्रचंड आहे, पण नेमकं आत काय चाललंय आणि काय आहे। मागे एकदा असंच सरांशी बोलता बोलता सरांनी सांगितलं की सुंदर अशी वास्तू तयार झाली आहे। मग एके दिवशी सायंकाळी मी स्वतः आलो होतो इकडे, सरांनी फिरून दाखवलं तर म्हटलं बापरे, इथं डॉल्बी डिजिटल थिएटरच वाटतंय आणि लोणारमध्ये म्हणजे बहुतेक लोकांनी कदाचित बघितलेलं नसावं, पण अतिशय सुंदर या वास्तूमध्ये हे तयार झालेलं आहे। आदरणीय बोरसे सरांनी सांगितलं की जुनं तहसील इथे होतं आणि आम्हाला माहित होतं की ही रूम इकडे कॅबिन मधला तो जो हॉल आहे तो तहसीलदार बसायचे, नायब तहसीलदार साहेब बसायचे, त्यानंतर दाखला काढायसाठीच फक्त या परिसरामध्ये आम्ही यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा कधी फिरकायचो नाही, कारण वर्षभरात एखाद्या वेळेस किंवा 2 वेळेस काम पडायचं। पण आता असं इकडे वारंवार यावं वाटतं। मुंबईला जशी चौपाटी असेल किंवा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये एक रमणीय स्थळं असतात, बागा असतात, आपल्याकडे असं काही नाहीये, पण लोणारमध्ये सध्या तरी अतिशय सुंदर असे ठिकाण तयार झालेलं आहे, म्हणजे जिथे सायंकाळी निवांत फॅमिलीसही येता येईल, बसता येईल आणि आपण कुठल्या तरी मेट्रो सिटीमध्ये आहे असा फील आपल्याला इथे मिळू शकतो। तर सर्वांनी आपल्या लोणारला कसं जागतिक स्तरावर अजून समोर नेता येईल, अर्थात सरांनी सांगितलं, मापारी सरांनी, की विकासाची गरज नाही, त्याला काही आपल्याला बांधकाम करायचं नाहीये किंवा ह्या डोंगरावर टाईल्स लावून त्याला असं डेव्हलप तसं काही करायचं नाहीये। आपल्याला फक्त जे आहे ऑलरेडी, म्हणजे ज्या पायवाटा आहेत, जी झाडं आहेत, जंगलं आहेत, जे प्राणी असतील यांचं संवर्धन, यांचं काळजी घेण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि काल सरांचा जेव्हा मेसेज आला की असा एक कार्यक्रम ठेवलाय, म्हटलं सर कसं आहे, जरी आता सध्या नवरात्र सुरू आहे, तुम्ही जर दांडियाचा एखादा कार्यक्रम ठेवला असता तर तुम्हाला गर्दी म्हणजे इतकी गर्दी झाली असेल, तुमच्याकडे जागा राहिली नसते, पण आता पर्यटनाचा कार्यक्रम आहे आणि याचं अवेअरनेस असणारे फार कमी लोक लोणारमध्ये आहेत, फारच कमी आहेत, खरोखरच कमी आहेत। आता आम्हाला सकाळी वाटलं होतं की गर्दी होईल का, पण सर म्हटलं सर आपला हॉल सफिशियंट आहे, त्यांनाही कल्पना आहे। मला वाटतं तुम्ही किती वर्षापासून आहेत सर इकडे? साधारणपणे 5 वर्ष झाली सरांना, आणि त्यांनी पहिल्या 2 वर्षात आवाका आलाय लोणारच्या लोकांची मानसिकता, पर्यावरण प्रेमी लोकी, पर्यटन प्रेमी लोक कुठले कुठले आहेत, असं तेवढ्या सगळ्यामध्ये त्यांना शोधणं आणि एकत्र आणण्याचं काम सरांनी केलं। सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। आपण लोणारमध्ये राहून सुद्धा आपण कधी एकत्रित आलो नाही, आपण आलो नाही एकत्रित, वेगवेगळ्या समारंभासाठी आलो, लग्न कार्यासाठी आलो, पण पर्यटन दिनानिमित्त कदाचित एकत्र येण्याचं, एका छताखाली बसण्याचं हे जे आयोजन नियोजन आहे ते केवळ मला वाटतं दाभाडे सरांनी, अगदी आपण असं म्हणूयात की लोणारची जन्मभूमी त्यांची, जे अजिंठ्यासारख्या पर्यटन स्थळाच्या जवळ राहतात आणि त्यांनी तिथून येऊन आपल्या लोणारमधल्या पर्यटन प्रेमी लोकांना एकत्र गुंफण्याचं काम केलंय, हे खरोखरच कौतुकास्पद आहे। तसंच काम आमचे मित्र मापारी सर, अगदी मला आठवतंय 2001 साली माझं लोणार सुंदर लोणार या छताखाली सुरू केलं होतं। त्यावेळेस आम्ही बस स्टँड पासून, आता बस स्टँड सुंदर झालंय आपलं, त्यावेळेस बस स्टँड बहुतेक लोकांना माहितीच आहे आपल्याला, तिथून सुरुवात केली, ती स्वच्छता मिळून धारेपर्यंत आलो होतो। बरेच जण तेव्हा चिडवायचे की यांना काही कामं नाही म्हणून करतायत, पण त्यावेळेस एक आय कार्ड मला सापडलं, मी त्यांना याच्यावर व्हॉट्सअपवर शेअर सुद्धा केलं 2001चं, की माझं लोणार सुंदर लोणार म्हणून होतं आणि आम्ही ते पूर्ण रोड साफ करत आलो होतो। तेव्हा बऱ्याच जणांनी सर अक्षरशः चिडवलं होतं की यांना काही कामं नाही आहेत, पण असो त्याचं आता मोठ्या वृक्षात रूपांतर झालंय। कुठलंही शाळेमध्ये सांगताना नेहमी सांगतो, शाळेमध्ये काय मुलांना सांगावं लागतं, सोयाबीनचं झाड ना लगेच लागतं, जून महिन्यामध्ये जुलैमध्ये मोठं होतं, ऑगस्टमध्ये फळ येतात आणि सप्टेंबरमध्ये काढून फेकलं जातं। आता जेव्हा आंब्याचं झाड लावलं जातं तर त्याला सुरुवातीला 4-5 वर्ष 10 वर्ष जपावं लागतं, मग कुठं ते 10-15 वर्षांनी फळं द्यायला लागतं आणि तिसऱ्या पिढीपर्यंत ते पुरत जातं। तसंच हे पर्यटनाचा वृक्ष आता आपण लावलाय, तो हळूहळू आता मोठा होतो आणि याच्यानंतर तो बहरच जाईल, कारण हे काही सोयाबीनचं झाड नाही, हे आंब्याच्या मोठ्या वटवृक्षाचं झाड आहे आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहोत आणि सर्वजण इथे आवर्जून येत आहेत, या कार्यक्रमात सहभाग घेत आहेत। असं वाटलं होतं, मी 2 वेळा सरांना फोन केला, मापारी सरांना फोन केला, कोणी आलं का नाही असं वाटलं, पाऊस आलाय, मला वाटतं कोणी साबळे सरांनी सांगितलं की पावसाने सगळ्याला उडं पुढं, प्राचार्य बोरसे सरांनी सांगितलं पावसाने सगळं म्हणजे महाराष्ट्र काय भारत झोडपून काढलंय आणि इथं पर्यटन प्रेमींनाही झोडपायची त्याची तयारी होती, पण आपण वेळेपूर्वी आलो आणि या पावसाला न जुमानता या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेतो आणि नक्कीच एक मनात अभिलाषा बाळगूया की लोणारचा
लोणारचा विकास करूयात आणि लोणारचं जे सरोवर आहे त्याचं संवर्धन करूयात. हा एक मेसेज आपण आपल्या मित्रांमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये पोहोचवला तर नक्कीच एका योग्य दिशेने पाऊल पडण्यास सुरुवात होईल. आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.